की नरेंद्र मोदी म्हणजे अक्षरशः एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुमच्याशी मोबाईल मध्ये तुम्ही बराच संवाद साधत होते. नेमकं काय संवाद होता आणि तुमच्या काय भावना होत्या? ह्या पद्धतीने जे प्रेझेंट करायची एक 10-12 मिनिटाची मला जी संधी मिळाली सर्वात उत्तम होती. रत्नागिरी सारख्या किंवा लांजा झापडे सारख्या ह्या गावामध्ये जे काम करत आहोत ते काल मला पंतप्रधान महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळाली आणि ही खूप मोठी संधी होती आणि ही मुळात ही संधी आदरणीय शरद पवार साहेब यांनी मला ती दिली. नमस्कार, मी संतोष सोनवणे. आपल्यावर जे स्क्रीनवर जे शेजारी दिसत आहे ते आपल्याला माहिती आहे संपूर्ण भारतात त्यांची चर्चा सध्या सुरू झाली. ते रत्नागिरी येथील जानेमाने म्हणजे फ्रूट किंग म्हणून ओळखले जातात. बऱ्याच जणांना माहिती असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिथिलेश देसाई जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत. सगळ्यांना बघितलं की काल जे आहेत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं जे लग्न होतं त्या लग्नामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देसाई सर हे खूप महत्वाच्या विषयावर गप्पा करत होते आणि सगळ्यांच्या नजरा जे त्या व्हिडिओकडे आणि त्या फोटोकडे प्रचंड व्हायरल झालाय. नेमकं काय चर्चा झाली ही उत्सुकता सगळ्यांना लागून आहे की नरेंद्र मोदी म्हणजे अक्षरशः एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुमच्याशी मोबाईल मध्ये तुम्ही बराच संवाद साधत होते. नेमकं काय संवाद होता आणि तुमच्या काय भावना होत्या? म्हणजे इतका वेळ तुम्ही म्हणजे बराच वेळपर्यंत तुम्ही गप्पा करत. शेजारी शरद पवार होते जे कृषी मंत्री सुद्धा होते आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की आता मी तर प्रेक्षकांना सांगणार आहे की आता फणस किंग म्हणून जे कोकणामध्ये फणस किंग आहे यांचे सगळे जे शेतात अनेक देशातले विविध देशातले फणस आणून त्यांनी शेती केली वडिलांबरोबर. मी अजून एक सांगतो की ते युपीसी करत होते. युपीसीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांनी शेतीकडे वळले. वडिलांबरोबर त्यांनी पूर्ण शेती सुरुवात केली. मी जास्त वेळ घेणार नाही. मी सगळ्यात मुद्द्यावर येतो. सर, नेमकं काय म्हणाल? आपलं मॅक्स किसान मध्ये स्वागत आहे. आणि काल जो व्हिडिओ आणि मोदींशी संवाद साधला होता काय संवाद होता आणि नेमकं काय मोदी इतक्या लक्षपूर्वक ऐकत होते? सर्वांना नमस्कार. संदीपजी, पहिलं खूप सारा धन्यवाद मॅक्स किसान मॅक्स महाराष्ट्राचे. कालचा दिवस हा फार महत्वाचा आणि खूप अविस्मरणीय दिवस होता माझ्या आयुष्यातला. कारण की एवढे वर्ष जे आम्ही काम करत आहोत फणस या पिकामध्ये आणि रत्नागिरी सारख्या किंवा लांजा झापडे सारख्या ह्या गावामध्ये जे काम करत आहोत ते काल मला पंतप्रधान महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळाली आणि ही खूप मोठी संधी होती आणि ही मुळात ही संधी आदरणीय शरद पवार साहेब यांनी मला ती दिली. म्हणजे जरी कालचा कार्यक्रम हा रिसेप्शनचा किंवा वैयक्तिक घरगुती कार्यक्रम जरी होता असला तरी साहेबांनी माझी जर्नी गेली 6-7 वर्षापासून पाहिलेली अगदी जवळून. म्हणजे जे पूर्ण दुर्लक्षित पीक होतं, म्हणजे गेले 12-13 वर्षापूर्वी कोण फणस म्हणजे मेन स्ट्रीम पीक पण नव्हतं किंवा त्याची लागवड पण कोण करत नव्हतं, पण ते थेट पंतप्रधानांपर्यंत ते प्रेझेंट करायची संधी मिळाली. ही खूप चांगली संधी मला काल मिळाली आणि ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की मुळात मी जेव्हा आलो तेव्हा मोदी साहेब जेव्हा आले ते पहिले साहेबांना भेटले आणि मग साहेबांना भेटल्यावरती साहेबांनी थोडं इंट्रोडक्शन त्यांना सांगितलं की जॅकफ्रूट मध्ये ही बॅग जी आहे किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे जे आहेत हे जॅकफ्रूट पासून जे बनवलेले आहेत. तर मग तेव्हा मग मोदी साहेबांनी मला तिथं बोलवून घेतलं आणि मग मोदी साहेबांनी मला त्याच्यावरती विचारलं कि आप एग्जैक्टली करते क्या हो, की बाबा आप कहाँ से हो, ये जॅकफ्रूट में क्या क्या कर सकते. तो तेव्हा मग मी त्यांना इंट्रोडक्शन आणि सर्व गोष्टी दिल्या की बाबा मी रत्नागिरीचा आहे, मी स्वतः ऍग्रिकल्चर इंजिनियर आहे राहुरी कृषी विद्यापीठातनं केलेला आणि आम्ही ह्या सगळ्या प्रकारचं माझ्या वडिलांनी जी सुरुवात केली ती मी आता पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि पुढे घेऊन चाललो आहे. फणस हे पीक पूर्ण भारतामध्ये 85 ते 90% देशामध्ये हे फणस पीक आहे. पण आजच्या घडीला त्याचं व्हॅल्यू एडिशन किंवा त्याचं मार्केट आणि मार्केटिंग जे आहे फार कमी प्रमाणावरती आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा पूर्ण फिरलो तर तेव्हा साधारण म्हणजे ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो ते सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये फणस आहे आणि त्याचं 90% वेस्टेज होत होतं. पण जसं आपण काम कोकणामध्ये केलं ते मला प्रेझेंट केलं आणि आजच्या घडीला आमच्या फार्मवर जगभरातले 128 पैकी 88 प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या देखील मी त्यांना सगळं सांगितलं आणि मग त्यांनी मला विचारलं की हे प्रोडक्ट्स काय काय आहेत आणि हे थोडं तुम्ही सांगा याच्याबद्दल. मग तेव्हा जी पूर्ण बॅगमध्ये जे प्रोडक्ट्स होते बॅगमध्ये काय होतं तर जॅकफ्रूटचं फ्लोअर होतं म्हणजे कच्च्या गऱ्यांची पावडर जी डायबिटीससाठी पुरवण झाली आहे जगभर. परत जी आतली आटोळी असते ही प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे किंवा जे गट हेल्थ सपोर्टला त्याचा चांगला सपोर्ट होतो. परत पिक्क्या गऱ्यांच्या चिप्स ज्या देखील मी आदरणीय पंतप्रधान महोदयांना गिफ्ट केल्या काल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक पासपोर्ट होल्डर होता आणि ती बॅग होती जी मोदी साहेब त्यांच्यासोबत घेऊन गेले. ती बॅग आणि जो पासपोर्ट होल्डर जो होता हा फणसाच्या सालीपासून बनला होता. तर अशा प्रकारचं जे काम आणि जे फणसापासून असलेले सगळे बाय प्रोडक्ट्स ही त्याची मी त्यांना माहिती दिली काल आणि त्यांनी मला खूप त्याच्याबद्दल प्रश्न देखील विचारले आणि खरंच चांगली आणि मोलाची कालची माझी भेट होती त्यांच्या